शुभमन गिलच्या दुखापतीमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील आगामी वनडे मालिकेसाठी टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. गिलला कसोटी सामन्यादरम्यान मानेला दुखापत झाल्यामुळे तो वनडे मालिकेत खेळणार की नाही याबाबत शंका आहे. त्यातच उपकर्णधार श्रेयस अय्यरही बरगडीच्या दुखापतीमुळे अनुपस्थित राहणार आहे. यामुळे बीसीसीआयची चिंता वाढली आहे. या कठीण परिस्थितीत बीसीसीआयने पुन्हा एकदा अनुभवी फलंदाज रोहित शर्माला वनडे संघाची कमान स्वीकारण्याची विनंती केल्याचे वृत्त आहे. कर्णधार म्हणून रोहितचा 75% विजयाचा रेकॉर्ड अत्यंत प्रभावी आहे. मात्र जर रोहित शर्माने यासाठी तयारी दर्शवली नाही तर माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी केएल राहुल हा कर्णधार पदासाठी एक मजबूत पर्याय असल्याचे सुचवले आहे. आता बीसीसीआय कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.